सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. मुलांना आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅट्रायसिस हा लेसन रिवाइज करतोय. मॅट्रायसिसचे टोटल एमएसटी सीईटी एक्झामिनेशनमध्ये 2 क्वेश्चन विचारले जातात फॉर 4 मार्क्स. सेशनमध्ये एक्झॅक्टली आपण कोणता कंटेंट कव्हर करतो हे मी शॉर्टमध्ये पहिले एक्सप्लेन करेन. तर स्टार्टिंगमध्ये आपण 3x3 मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा शोधायचा, एकदम फास्टमध्ये हा इन्व्हर्स शोधण्याचा प्रोसिजर कसा असला पाहिजे हे डिस्कस करणार आहोत. देन प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट, प्रॉपर्टीज ऑफ ॲडजॉइंट, प्रॉपर्टीज ऑफ कोफॅक्टर, मायनर कोफॅक्टरच्या प्रॉपर्टीज आणि प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज, आणि यानंतर फायनली प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स. तर मॅट्रायसिस लेसनमध्ये खूप जास्त असा कंटेंट नाहीये. एक तर आहे इन्व्हर्स शोधण्याचा प्रोसेस. तर इन्व्हर्स वरतीच थोडेसे इकडून तिकडून फिरून काही क्वेश्चन्स विचारले जातात. त्या व्यतिरिक्त ॲज सच कोणताही आर्टिकल नाहीये. काही प्रॉपर्टीज आहेत रिलेटेड टू इन्व्हर्स, रिलेटेड टू ॲडजॉइंट, तर त्या प्रॉपर्टीवरती पण डिपेंडंट एखादा न्यूमेरिकल येऊ शकतो. तर हा सर्व स्टडी केल्यानंतर आपण काही न्यूमेरिकलचं प्रॅक्टिस करणार आहोत, आणि हे सर्व न्यूमेरिकलचे पीवायक्यूज आहेत. शेवटची एक 4-5 एमसीक्यूज हे 2023 चे पीवायक्यूज आहेत, आणि त्याच्या आधीचे 2021 आणि 22 मधले काही सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. असे क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामध्ये व्हेरिएशन बऱ्यापैकी सर्व कव्हर होईल. तर मला वाटतं आपण सेशन इथे स्टार्ट करूया. तर मी एक 3x3 मॅट्रिक्स घेतो इथे, जसं की इन्व्हर्स आपल्याला शोधायचा आहे. ओके, एक रॅन्डम मॅट्रिक्स घेऊन टाकतो डायरेक्टली. 1 2 3 4 5 6 1 2 3. तर हा जो मॅट्रिक्स आहे, तर याचा आपल्याला पहिले इन्व्हर्स शोधायचा. याला मी समजा ए बोलतो. तर एखादा मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणजे काय, तर ए इंटू ए इन्व्हर्स, याचा आन्सर आय असला पाहिजे. म्हणजे असा मॅट्रिक्स शोधणं आहे की या मॅट्रिक्सचा त्या मॅट्रिक्स सोबत मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स आला पाहिजे. तर या मॅट्रिक्सला बोलतो आपण बेसिकली इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. या कॉन्सेप्टचाही यूज न्यूमेरिकल सॉल्व्ह करते वेळी केला जाऊ शकतो, हे आपण एमसीक्यू मध्ये पाहू. बट इन्व्हर्स आय होप क्लिअर आहे. ए इंटू ए इन्व्हर्स शुड बी इक्वल टू आय. सो असा ए इन्व्हर्स हा मॅट्रिक्स आपल्याला शोधायचा असतो. तर सर्वात आधी याचा डिटर्मिनंट शोधायचा आपल्याला. तर पहा 1 इंटू, आता 1 ला क्लोज कराल तर हा 6 मायनस ऑफ 12 इज मायनस ऑफ 6. देन मायनस ऑफ 5 इंटू 5 ला क्लोज कराल 12 मायनस ऑफ 2 इज 10. देन प्लस 3 इंटू 3 ला क्लोज केल्यानंतर ओके 24 मायनस ऑफ 2 इज 22. सो हा मॉड ए काय बनतोय पहा, तर -6 मायनस ऑफ 50 प्लस 66. सो मॉड ए चा व्हॅल्यू जो आहे तो आहे 10. किती बनला, 10. सो इन्व्हर्स शोधण्याच्या प्रोसेसमध्ये सर्वात आधी तुम्हाला शोधायचा असतो डिटर्मिनंट, जो की आला 10. आणि फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला कसा आहे पहा, फॉर्म्युला ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू असतो ऍडजॉइंट ए. 1 डिवाइड बाय मॉड ए इज 10. राहिला प्रश्न ऍडजॉइंटचा. ऍडजॉइंट शोधते वेळी काय करायचं असतं पहा, याचा कोफॅक्टर त्याच प्लेसवरती लिहायचा, याचा कोफॅक्टर त्याच प्लेसवरती लिहायचा असतो, आणि याचाही कोफॅक्टर याच प्लेसवरती लिहायचा. याचा कोफॅक्टर इकडे लिहायचा, याचा कोफॅक्टर इकडे लिहायचा, याचा कोफॅक्टर इकडे आणि याचा कोफॅक्टर इकडे, याचा कोफॅक्टर इकडे लिहायचा आणि याचा कोफॅक्टर इथे लिहायचा. कोफॅक्टर म्हणजे काय असतो की कोफॅक्टर ऑफ आय जे इज इक्वल टू मायनर ऑफ आय जे. ओके, -1 आय प्लस जे असतो. म्हणजे समजा आता याचा कोफॅक्टर शोधायचा आहे, म्हणजे कोणता एलिमेंट आहे हा, फर्स्ट रो सेकंड कॉलम मधला, म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट आहे, बरोबर. म्हणजे -1 प्लस 2, बरोबर ना, 1 प्लस 2 दॅट इज इक्वल टू 3. आणि मायनर ऑफ 1 2 म्हणजे याचा मायनर शोधायचा, 1 2 चा मायनर शोधायचा, आणि त्याला -1 नी मल्टिप्लाय करायचं, मग जाऊन कोफॅक्टर निघत असतो, बरोबर ना. सो याचा कोफॅक्टर म्हणजे काय, याचा मायनर, त्याला फक्त मायनस साईन लावा आणि तो इकडे टाका. याचा कोफॅक्टर म्हणजे काय, पहा एलिमेंट कुठे, पहा बरं, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये असल्यामुळे, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये असल्यामुळे आय प्लस जे त्याचं पण ऍडिशन ऑड बनत असल्यामुळे तो -1च लागतो इथे. सो याचा मायनर शोधा आणि त्याला मायनस साईन लावा आणि तो टाका इकडे. करेक्ट. सिमिलरली याचा मायनर शोधा, त्याला मायनस साईन लावा, इकडे टाका. याचा मायनर शोधा, याला मायनस साईन लावा, इकडे टाका. कारण की हे पण पोझिशन अशा आहेत ना, हा सेकंड रो आणि थर्ड कॉलम आहे, ऑड बनतो ऍडिशन. हा थर्ड रो आणि सेकंड कॉलम आहे, यांचाही ऍडिशन ऑड बनत असल्यामुळे यांचे जे मायनर असतात त्याच्या रिव्हर्स साईनचा त्यांचा कोफॅक्टर असतो. आणि बाकी सर्व ठिकाणी सेम, म्हणजे इथे हा एलिमेंट जर का पाहाल ना, तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम समेशन तर इव्हन बनत असल्यामुळे मायनर आणि कोफॅक्टरचा साईन सेम असतो. सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, ऍडिशन इव्हन आहे. थर्ड रो थर्ड कॉलम, ऍडिशन इव्हन असल्यामुळे मायनर कोफॅक्टर सेम असतात. इव्हन हा एलिमेंट फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, ऍडिशन इज अगेन इव्हन, सो याचा मायनर आणि याचा कोफॅक्टर सेम असतो. इव्हन याचाही थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम, सो ऍडिशन इज इव्हन, सो मायनर अँड कोफॅक्टर आर आयडेंटिकल. सो हे आता जे हायलाइट केलेले काही पॉईंट्स आहेत इथे, हे असे पॉईंट्स आहेत की ज्यांचे मायनर आणि कोफॅक्टर सेम आहेत.
सो इथे साईन चेंज करण्याचा काही सीन नाहीये. साईन चेंज करण्याचा सीन फक्त या पोझिशन्सवरती असतो. आता मी परत एक वेळेस रिपीट करतोय, ऍडजॉइंट कसा शोधायचा? हं? याचा कोफॅक्टर इथेच लिहायचा, याचा कोफॅक्टर इथेच लिहायचा, याचाही कोफॅक्टर तिथेच लिहायचा, याचा कोफॅक्टर इकडे आणि याचा कोफॅक्टर इकडे. तर या प्रोसेसेसमध्ये मायनर शोधायचा आणि डायरेक्टली लिहायचा, कारण की साईन चेंज करण्याची गरज नाहीये. याचा कोफॅक्टर शोध इथे लिहायचा, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, बट याचा मायनर शोधायचा आणि त्याच्या रिव्हर्स साईनचा त्याचा कोफॅक्टर असल्यामुळे त्याचं साईन फक्त रिव्हर्स करायचं आणि ते इकडे आणि इकडे टाकून द्या. याचा कोफॅक्टर इथे आणि याचा कोफॅक्टर इथे. सो असा हा प्रोसिजर असतो. आता मी करून दाखवतो फास्टमध्ये. तर पहा, आता मी याचा कोफॅक्टर शोधून क्लोज केला. काय रे, 6 -12 इज -6 ना, आणि त्याचा कोफॅक्टर तिथेच. याचा कोफॅक्टर सांगा, क्लोज करतोय. 3 -3 किती, 0. ओके, सो 0. याचा कोफॅक्टर याला क्लोज करीन. 2 -20 इज -18, जो की तिथेच लिहिन परत. मायनर आणि कोफॅक्टर मध्ये काही डिफरन्सेस नाही आहेत, सेम आहेत. आता पहा पुढे, याचा शोधू. याला क्लोज केला, याला क्लोज केला. त्याचा कोफॅक्टर शोधतोय मी. 24 -2 इज 22, बट त्याचा कोफॅक्टर लिहिणार आहेत आपण इथे, बरोबर. याला क्लोज करतो. आता याचा कोफॅक्टर इथे लिहिणार आपण, नाही का. सो 10 -6 इज 4, जो की मी इथे लिहिन. याचा कोफॅक्टर याला क्लोज करीन, याला क्लोज करीन. तर त्याचा कोफॅक्टर शोधतोय मी आता. 12 -2 इज 10. याचा कोफॅक्टर इथे लिहायचा आहे, बट त्याला तिथे -10 लिहायला लागेल तुम्हाला, कारण की आता मायनर शोधला होता आपण, जसं की रिव्हर्स साईन करायला लागतो आपल्याला, बरोबर. आता याला क्लोज करीन मी. ओके, 15 -18 इज -3. चा रिव्हर्स साईन, दॅट इज इक्वल टू 3. बस दोघेच राहिले आता. याला क्लोज करीन, म्हणजे याचा कोफॅक्टर शोधतोय मी आता. किती रे, 6 -5 इज 1, बट रिव्हर्स साईन यूज करायला लागेल. सो -1 लिहायला लागेल, आणि जो की तिकडे लिहायला लागणार आपल्याला. याला क्लोज करीन. 2 -12 2 -12 इज -10, चा रिव्हर्स साईन इज +10. सो हा आलेला आहे त्याचा इन्व्हर्स. 10 खाली जाऊन डिवाइड करा हवं तर, नाही का. सो ए इन्व्हर्सची जी व्हॅल्यू आहे ना, ती आता काय बनते पहा. -6 डिवाइड बाय 10, 3 डिवाइड बाय 10, 4 डिवाइड बाय 10. -10 by 10 is -1, 0 and then 1. 22 by 10, -1 by 10 आणि -18 by 10. सो हा आलेला आहे आपल्याला मॅट्रिक्सचा इन्व्हर्स. या मॅट्रिक्सचा काय आहे, हा इन्व्हर्स आहे. तर हा तो आपला प्रोसिजर आहे इन्व्हर्स शोधण्याचा. क्विकली समराईज करतो. मॅट्रिक्स दिला असेल तर पहिले डिटर्मिनंट शोधा आणि 1/mod A हे लिहून घ्या. याच्यानंतर लिहायचा असतो आपल्याला ऍडजॉइंट आहे. ऍडजॉइंट म्हणजे काय, याचा कोफॅक्टर त्याच पोझिशनवरती, याचाही त्याच पोझिशनवरती, त्याचाही कोफॅक्टर त्याच पोझिशनवरती, याचा कोफॅक्टर इकडे तर याचा कोफॅक्टर इकडे. आतापर्यंत हे 1 2 3 4 5. इथे साईन चेंज करण्याची गरज नाही पडत. याचा कोफॅक्टर इकडे आणि याचा कोफॅक्टर इकडे. यांचे मायनर्स जे आहेत त्यांना रिव्हर्स साईनचं केल्यानंतर त्यांचे कोफॅक्टर्स मिळत असतात. ओके, सो तितका साईन चेंज करून हे 4 एलिमेंट्स बेसिकली तुम्हाला लिहायचे असतात, आणि हे झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली इन्व्हर्स तुमचा मिळून जाईल. एकदम क्विकली हा प्रोसिजर होतो. 2-3 वेळेस प्रॅक्टिस करा घरी बसून. इथे पहा, प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज. हे प्रॉपर्टीज पाहू. प्रॉपर्टी तशा खूप दिलेल्या आहेत, बट मी तुम्हाला काही हायलाईट करून देईन कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहेत. काही प्रॉपर्टीज तर अशाही लक्षात राहूनच जातात, जशी की ही ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज म्हणजे तोच मॅट्रिक्स असतो. ए प्लस बीचा ट्रान्सपोज म्हणजे एचा ट्रान्सपोज प्लस बीचा ट्रान्सपोज. डायरेक्टली ट्रान्सपोज दोघांना अप्लाय केलं तरीही चालेल. ही प्रॉपर्टी पहा, ए इंटू बीचा ट्रान्सपोज म्हणजे पहिले बीचा ट्रान्सपोज घ्यायला लागतो आणि मग नंतर एचा ट्रान्सपोज घ्यायला लागतो आणि मग दोघांचं मल्टिप्लिकेशन असतं. सिमिलरली ए बी सीचा ट्रान्सपोज करायचा असेल तर पहिले सीचा ट्रान्सपोज, मग बीचा ट्रान्सपोज आणि मग त्याच्यानंतर काय, एचा ट्रान्सपोज. इव्हन ही गोष्ट इन्व्हर्स साठी ऍप्लिकेबल आहे. म्हणजे ए इंटू बीचा इन्व्हर्स शोधायचा असेल तर पहिले बीचा इन्व्हर्स करायला लागतो आणि मग नंतर एचा इन्व्हर्स करायला लागतो आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन करायला लागतं. मल्टिप्लिकेशन करून इन्व्हर्स शोधणे किंवा पहिले इन्व्हर्स शोधायचा आणि मल्टिप्लिकेशन करणे, बट रिव्हर्स प्रोसेसमध्ये किंवा उलट्या डायरेक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन, म्हणजे पहिले बीचा इन्व्हर्स आहे आणि मग नंतर बेसिकली एचा इन्व्हर्स आहे. ओके, यानंतर के इंटू टी, सॉरी के इंटू ए चा ट्रान्सपोज म्हणजे केला बाहेर काढा, ए ट्रान्सपोज केलं तरीही चालतं. पहा, आय होप हे ट्रान्सपोजचे प्रोसिजर्स सर्वांना क्लिअर आहेत. ट्रान्सपोज ए प्लस बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज, ए इंटू बीचा ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज, ए बी सीचा ट्रान्सपोज पहिले सी ट्रान्सपोज देन बी ट्रान्सपोज देन ए ट्रान्सपोज. अँड हा वाला प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू मॉड ए इंटू मॉड बी. ओके, डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू काय, मॉड ए इंटू मॉड बी. एखाद्या मॅट्रिक्सला समजा तुम्ही एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलं. एखाद्या मॅट्रिक्सला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचा डिटर्मिनंट हा कॉन्स्टंट रेस टू पॉवर एन इंटू एचा डिटर्मिनंट असा होत असतो.
म्हणजे समजा एक लेट्स से फॉर एक्झाम्पल एक मॅट्रिक्स आहे, ओके, 1 2 3 4 5 6 7 1 2 असा एखादा मॅट्रिक्स आहे. लेट्स से फॉर एक्झाम्पल याचा डिटर्मिनंट हा 10 आहे आणि समजा मी याला आता 3 ने मल्टिप्लाय केलं. कशाने मल्टिप्लाय केलं? 3 ने. तर ओव्हरऑल जो मॅट्रिक्स बनणार आहे त्याचा जो डिटर्मिनंट आहे, कारण की आता हा 3 जाऊन सर्वांना मल्टिप्लाय होतो ना, सर्व रोजला, करेक्ट. तर याचा डिटर्मिनंट हा 3 रेस टू पॉवर, ज्याच्याने मल्टिप्लाय केला तो 3 रेस टू पॉवर ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स, समजा मी 3 ने 4 ने मल्टिप्लाय करतो, ओके. सो ज्या नंबरनी तुम्ही मल्टिप्लाय केलेला आहे तो नंबर 4 रेस टू पॉवर ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स, म्हणजे इथे ऑर्डर तर 3 ची आहे, सो 4 रेस टू पॉवर 3, ओके, इनटू डिटर्मिनंट ऑफ दॅट ओल्ड मॅट्रिक्स. ओल्ड मॅट्रिक्सचा जो डिटर्मिनंट होता तो 10 होता. सो हा आपला आन्सर येणार इथे. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सला के नी मल्टिप्लाय केलं तर के रेस टू पॉवर एन करायचं सर्व सिंपल, आणि मग डिटर्मिनंट ऑफ ए करायचं. आपण असतो बेसिकली त्याचा डिटर्मिनंट, ओके. याच्यावरती पण एक क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, 2022च्या सीईटी मध्ये आहे पहा. ए इंटू बीचा मॉड इज मॉड इंटू मॉड बी, के इंटू एचा मॉड इज के रेस टू पॉवर एन इंटू मॉड ए, ओके. दोघांचे डिटर्मिनंट इफ मॉड इज इंटू मॉड बी, तर याचा असा अर्थ नाही की दोन्ही मॅट्रिक्स सेम आहेत, ओके. ट्रान्सपोजचा मॉड आणि एचा मॉड हा सेम असतो. ए रेस टू पॉवर एन चा मॉड करा किंवा मॉड ए करा आणि मग रेस टू पॉवर एन करा, दोन्ही गोष्टी सेम आहेत. ए प्लस ए ट्रान्सपोज इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. 1 2 3 1 2 3 4 5 6, ओके. आता याच्यामध्ये याचा ट्रान्सपोज मी ऍड करतो. ट्रान्सपोज म्हणजे हा जो रो आहे त्याला मी कॉलम मध्ये लिहिलं, ओके. हा जो रो आहे त्याला मी कॉलम मध्ये लिहिलं आणि परत एकदा हा जो रो आहे याला मी कॉलम मध्ये लिहिलं. तर या दोघांचं जर का मी ऍडिशन करीन तर 1 + 1 = 2, देन 2 + 3 = 5, देन दिस इज 7. पहा परत इथे 5 बनला, परत इथे 2 बनतोय, इथे परत 7 बनतोय, 7 7 7, देन इथे 7 बनला, परत इथे 7 बनतोय अगेन, अँड दिस इज 12. तर हे पहा, तर हा सिमेट्रिक मॅट्रिक्स दिसेल तुम्हाला. पहा ना, 5 5 सेम, 7 7 सेम, 7 7 सेम. सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे डायगोनलच्या इकडे तिकडे सेम सेम एलिमेंट प्रेझेंट असले पाहिजे. सो दिस इज बेसिकली सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमिलरली ए मायनस ऑफ ए ट्रान्सपोज हा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असतो. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स काय असतो? 0 0 0 असले पाहिजे. इथे 4 असेल तर इथे -4 असला पाहिजे, इथे 5 असेल तर इथे -5 असला पाहिजे, इथे 7 असेल तर इथे -7 असला पाहिजे. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट हे 0 असतात आणि डायगोनलच्या दोन साईडचे हे जे एलिमेंट्स असतात ते अपोजिट साइनचे असतात. इकडे 4 असेल तर इकडे -4, इकडे -5 असेल तर इकडे 5 रिव्हर्स साइनचे असतात. ए इंटू ए ट्रान्सपोज इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. हे पाठ करा सर्वजण पहिले. ए प्लस ए ट्रान्सपोज सिमेट्रिक, ए मायनस ए ट्रान्सपोज स्क्यू सिमेट्रिक, आणि ए इंटू ए ट्रान्सपोज इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. ही गोष्ट परत लक्षात ठेवायची तुम्हाला सर्वांना. प्रॉपर्टीज हे पहा, या प्रॉपर्टीवरती डायरेक्टली क्वेश्चन्स आलेले आहेत. 2 क्वेश्चन्स आहेत इव्हन याच्यावरती. म्हणजे 2022च्या शिफ्ट मध्ये 22 किंवा 23 एक्झॅक्टली पाहायला लागेल, पुढे सेशन मध्ये आहेत काही क्वेश्चन्स. तर डायरेक्टली या प्रॉपर्टीवरती क्वेश्चन आलेली. काय प्रॉपर्टी पहा, समजा एक मॅट्रिक्स आहे, ओके. मॅट्रिक्सचे जे एलिमेंट्स असतात A11, आता कॅपिटल ए किंवा स्मॉल एनी, आता इथे कशाने मेन्शन केलेलं आहे त्याने, बट ठीक आहे, चलो मी स्मॉल एनी एलिमेंट मेन्शन करतो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम वाला एलिमेंट है, फर्स्ट रो सेकंड कॉलम वाला, फर्स्ट रो थर्ड कॉलम वाला एलिमेंट है. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम वाला एलिमेंट है. थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, अँड थर्ड रो थर्ड कॉलम वाला एलिमेंट है, ओके. कोणताही एक रो आणि कोणताही एक कॉलम तुम्ही तुमच्या मर्जीने सिलेक्ट करायचं. समजा मी फर्स्ट रो सिलेक्ट केलं तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम वाला एलिमेंट आणि त्याच एलिमेंटचा कोफॅक्टर, कॅपिटल ए म्हणजे कोफॅक्टर. फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम वाला हा एलिमेंट आणि त्याच एलिमेंटचा कोफॅक्टर. अगेन फर्स्ट रो थर्ड कॉलम वाला एलिमेंट आणि त्याच एलिमेंटचा बेसिकली कोफॅक्टर. या तिघांचं ऍडिशन करण्याने या मॅट्रिक्सचा किंवा याचा डिटर्मिनंट निघत असतो. काय निघत असतो? डिटर्मिनंट. आता याची व्हॅल्यू जी निघते, बरोबर, तीच व्हॅल्यू याचीही निघते. समजा दुसरा कोणता रो सिलेक्ट केला मी, आता समजा हा रो सिलेक्ट केला, तर त्या रोचा हा एलिमेंट आणि त्याचाच कोफॅक्टर, प्लस त्या रोचा पुढचा एलिमेंट आणि त्याचाच इंटू त्याचाच कोफॅक्टर, त्या रोचा तिसरा एलिमेंट इंटू त्याचाच काय करणार तुम्ही? कोफॅक्टर. किंवा हा जरी रो सिलेक्ट करीन मी, तर तो एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर, अगेन तो एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर, अँड फायनली अगेन तो एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर. असं केल्याने त्याचा डिटर्मिनंट निघत असतो. हे कॉलम वाईज एक्सपांड कराल तरी चालतं. म्हणजे समजा आता माझी इच्छा आहे की मी सेकंड कॉलम घेईन, तर सेकंड कॉलम मधला तो एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर, पुढे दुसरा एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर, आणि तिसरा एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर,
असं करण्याने याचा डिटर्मिनंट निघत असतो. ओके, हे माहिती असू देत. अलॉंग दी रो किंवा अलॉंग दी कॉलम कसंही एक्सपांड करा, काही इश्यू नाहीये. आणखीन एक प्रॉपर्टी आहे, काय म्हणतात पहा प्रॉपर्टी, सम ऑफ प्रोडक्ट्स ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग ईच एलिमेंट ऑफ अ रो बाय कोफॅक्टर करस्पॉन्डिंग कोफॅक्टर्स ऑफ एनी अदर रो ओके और कॉलम इज इक्वल टू 0. म्हणजे हे एलिमेंट घ्यायचे आणि यांचे कोफॅक्टर घ्यायचे मल्टिप्लाय करायचे, किंवा हे एलिमेंट्स घ्यायचे आणि यांचे कोफॅक्टर घ्यायचे मल्टिप्लाय करायचे. तर त्या केसमध्ये काय होतं की त्याचा व्हॅल्यू 0 बनतो. यावरती ही क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे समजा मी हा एलिमेंट घेतला बट कोफॅक्टर घेतला याचा, हा एलिमेंट घेतला ओके बट कोफॅक्टर घेतला समजा मी याचा, ओके हा एलिमेंट घेतलाय मी आता आणि कोफॅक्टर घेतलाय मी दुसऱ्या रो मधला लाईक करस्पॉन्डिंग एलिमेंटचा. करस्पॉन्डिंग म्हणजे तिसरा एलिमेंट आहे ना, सो तिसरा. सो हा जो ऍडिशन आहे ना, ऍडिशन 0 बनत असतो. सो ही एक प्रॉपर्टी लक्षात असू देत. देन प्रॉपर्टीज ऑफ ऍडजॉइंट. ऍडजॉइंट मध्ये सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ही डायरेक्टली टेक्स्टबुक मधली प्रॉपर्टी आहे, तर ही पार्ट असणे तर गरजेचं आहे. जसं की ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आपला इनवर्सचा फॉर्म्युला आहे, बट मी दोनही साईडला ए नी मल्टिप्लाय करतो. ए इंटू ए इनवर्स केला तर तो बनत असतो आय, आणि हा मॉड ए तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतो आणि इथे राहतो ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. सो याचा अर्थ काय बनलेला आहे पहा, ए इंटू ऍडजॉइंट ए इज इक्वल टू मॉड ए इंटू आय. सांगा परत, ए इंटू ऍडजॉइंट ए इज इक्वल टू व्हॉट, मॉड ए इंटू आय. ही इंपॉर्टंट प्रॉपर्टी आहे ही वाली ऍडजॉइंटची. ए इंटू ऍडजॉइंट ए इज मॉड ए इंटू आय. देन ऍडजॉइंट ऑफ ए बी इज ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. पहिले ऍडजॉइंट ऑफ बी करायचा, मग ऍडजॉइंट ऑफ ए करायचा. ठीक आहे. किंवा मॉड ए जर का 0 असेल तर ए इंटू ऍडजॉइंट ए 0 आहे म्हणा ना, ए इंटू ऍडजॉइंट ए. मॉड ए जर का 0 असेल तर 0 होईल ना. सो ही प्रॉपर्टी स्पेशली लक्षात ठेवण्याची गरज नाही, ऑटोमॅटिकली लक्षात. या प्रॉपर्टीचा सबटाईप आहे. त्यानंतर ट्रान्सपोजचा ऍडजॉइंट करणे किंवा ऍडजॉइंट करून ट्रान्सपोज करणे एकच आहे. ही एक लक्षात ठेवू आपण. ऍडजॉइंट ऑफ ए चा जो मॉड असतो तो असतो मॉड ए रेस टू एन मायनस ऑफ 1. ऍडजॉइंटचा मॉड काय आहे, मॉड ए करायचा रेस टू एन मायनस 1 करायचा. ऍडजॉइंट ऑफ ए चा मॉड इज मॉड ए रेस टू एन मायनस ऑफ 1. पुढे ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ए, आता मॅट्रिक्स येईल ना शेवटी. ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ए इज मॉड ए रेस टू एन मायनस 2 इंटू ए. एन म्हणजे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे समजा 3/3 असेल तर इथे 3 टाकणार, 2/2 असेल तर इथे 2 टाकणार आपण. सो ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ए इज मॉड ए रेस टू एन मायनस 2 इंटू परत ए. राहील लक्षात ही. तेव्हा ही त्याची गरज नाहीये, म्हणजे ही केलीच ना आपण शेवटी. याच्यासारखीच आहे ती. म्हणजे पॉवर एम करून ऍडजॉइंट करा किंवा ऍडजॉइंट करून मग पॉवर एम करा, एकच पडतं. याची ही खास अशी गरज नाही, लक्षात राहत असेल तर ठीक, गरज नाही यांची परत. हा लक्षात ठेवायचा पहा तुम्हाला शेवटचा. ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ए चा मॉड इज मॉड ए रेस टू एन मायनस 1 रेस टू पॉवर 2. याच्यावरती एक क्वेश्चन. सो प्रॉपर्टीज इंपॉर्टंट, प्रॉपर्टी माहिती असला पाहिजे, ठराविक प्रॉपर्टी तरी माहिती असला पाहिजे. मी परत एक वेळेस क्विकली समराईज करतो कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज ऍडजॉइंटच्या तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्यात. पहिले हे पाहून घ्या. ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट आहे, ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट आहे. तसं ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट आहे हा तर मॅट्रिक्स बनतो, जो की मॉड ए रेस टू एन मायनस 2 इंटू ए बनत असतो, बरोबर ना. असा बनतो. पण आता तो जो मॅट्रिक्स बनला त्याचा डिटर्मिनंट कराल तुम्ही, तर तो डिटर्मिनंट असा बनतो, मॉड ए रेस टू एन मायनस 1 चा होल स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे काय, तुम्ही ही प्रॉपर्टी जर का लक्षात ठेवाल, ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट आहे काय शिकला आपण, हे मॉड ए रेस टू एन मायनस 2 इंटू ए असं शिकलं ना. आता समजा याचा मी मॉड केला, तर तुम्ही तर असंच विचार करणार ना, याचा मॉड केलं तर एखाद्या मॅट्रिक्सला कशाने तरी मल्टिप्लाय केलं आणि त्याचा मॉड केला समजा, तर त्याची व्हॅल्यू काय बनत असते, तुम्ही ज्या कॉन्स्टंटनी त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे, ज्याच्याने कशाने मल्टिप्लाय केलेलं आहे तुम्ही, रेस टू पॉवर एन करायचं असतं नाही का, के रेस टू पॉवर एन. कुठे होती ती प्रॉपर्टी, डिटर्मिनंटची प्रॉपर्टी होती नाही का. म्हणजे के इंटू ए चा मॉड म्हणजे काय, के रेस टू पॉवर एन इंटू मॉड, ही प्रॉपर्टी होती ना ती. सो याच्याने मल्टिप्लाय केला, सो तो रेस टू पॉवर एन इंटू मॉड ए करायला लागेल तुम्हाला, बरोबर. मग आता काय होईल पहा, त्याला एक्सपांड करू इथे पुढे. मॉड ए रेस टू एन इंटू एन इज एन स्क्वेअर मायनस ऑफ 2n. ओके, आणि हे काही नाही म्हणजे पॉवर 1 आहे, सो बेस सेम असल्यामुळे पॉवरचा ऍडिशन. हा तर एन मायनस 1 चा होल स्क्वेअर आहे ना, म्हणून तो एन मायनस 1 चा होल स्क्वेअर बनलेला आहे असा.
ठीक आहे. चला होतील पाठ. ए इंटू ॲडजॉइंट ए इज मॉड ए इंटू आय. ॲडजॉइंट ऑफ ए बी इज ॲडजॉइंट बी इंटू ॲडजॉइंट ए. त्यानंतर ही एक ॲडजॉइंटचा मॉड इज मॉड ए रेज टू एन मायनस वन, मॉड ए रेज टू एन मायनस वन. Adjoint of adjoint A is mod A raised to n minus 2 into A. And finally, हा वाला adjoint of adjoint A is a mod A raised to n minus 1 चा whole square. या सर्व प्रॉपर्टीज लाईक पाहून घ्याल व्यवस्थित एक वेळेस. आणि यानंतर पहा इन्व्हर्सच्या प्रॉपर्टीज. तर इन्व्हर्सच्या प्रॉपर्टीजमध्ये पण कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्यात सांगतो. तर सिंग्युलर असेल तर इन्व्हर्स एक्झिस्ट करतो, म्हणजे मॉड ए एक्झिस्ट झाला पाहिजे तरच इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स इज अ युनिक, म्हणजे एका मॅट्रिक्सचा एकच इन्व्हर्स असतो, तर दुसरा इन्व्हर्स पॉसिबल नाही आहे. ए इंटू ए इन्व्हर्स किंवा ए इन्व्हर्स इंटू ए इज इल टू आय, यस माहिती आपल्याला. ए इन्व्हर्स इज इल टू वन बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, सर्वांना माहिती प्रॉपर्टी. ए इंटू बीचा इन्व्हर्स म्हणजे पहिले बीचा इन्व्हर्स मग नंतर एचा इन्व्हर्स. एबीसीचा इन्व्हर्स इज पहिले सीचा इन्व्हर्स मग बीचा इन्व्हर्स मग एचा इन्व्हर्स. इन्व्हर्स ऑफ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, म्हणजे ट्रान्सपोजचा इन्व्हर्स करणे काय किंवा इन्व्हर्सचा ट्रान्सपोज करणे काय एकच आहे. ट्रान्सपोजच्या केसमध्ये अशा प्रॉपर्टी खूप आहेत, म्हणजे स्क्वेअरचा ट्रान्सपोज करा किंवा ट्रान्सपोज करून स्क्वेअर करा सेम. स्क्वेअरचा ट्रान्सपोज करा किंवा ट्रान्सपोज करून स्क्वेअर करा सेम. सो सिमिलरली ट्रान्सपोजचा इन्व्हर्स करा किंवा इन्व्हर्सचा ट्रान्सपोज करा अगेन सेम. ही एक महत्वाची आहे प्रॉपर्टी. इन्व्हर्सचा मॉड जर का कराल, डिटर्मिनंट काढाल, तो 1 डिवाइड बाय मॉड ए असतो. ओके, हे पहा ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आता दोन्ही साईडला जर का मी डिटर्मिनंट लावीन, इथे पण डिटर्मिनंट करायला लागेल ना आपल्याला. एखाद्या मॅट्रिक्सला कशाने तरी मल्टिप्लाय केल्यानंतर, कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचा डिटर्मिनंट काय होत असतो माहिती का? ज्याच्या कशाने मल्टिप्लाय केला त्याचा पॉवर एन करायचा असतो तुम्हाला. त्याचा पॉवर काय करायचा असतो? एन इंटू तो जो मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट करायचा असतो आपल्याला. आता ए इन्व्हर्सचा जो डिटर्मिनंट आहे तो 1 बाय मॉड ए इज टू 1 बाय मॉड ए रेज टू पॉवर एन इंटू ॲडजॉइंटचा डिटर्मिनंट ना. आता ही गोष्ट इकडे जाईल, तर मॉड ए रेज टू एन डिवाइड बाय मॉड ए म्हणजे मॉड ए रेज टू एन मायनस वन बनेल. म्हणजे ॲडजॉइंटचा मॉड ए रेज टू एन मायनस वन. आधी प्रॉपर्टी पाहिली होती ना आपण इथे, ॲडजॉइंटचा मॉड इज मॉड ए रेज टू एन मायनस वन, अशी डिराईव्ह झालेली प्रॉपर्टी. तर त्याला थोडंसं लॉजिकली लक्षात ठेवाल तर लॉंग रनमध्ये आणखी व्यवस्थित लक्षात राहील. बरोबर. सो इन्व्हर्सचा मॉड इज 1 बाय मॉड ए. पुढे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असेल तर ए इन्व्हर्स इज ऑल्सो ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनल म्हणजे काय? ए इंटू ए ट्रान्सपोज हा आय असला पाहिजे, म्हणजे एचा ट्रान्सपोज हाच त्याचा इन्व्हर्स आहे. करेक्ट, हा इन्व्हर्स आहे. दुसऱ्यांना ऑर्थोगोनल बोलतो आपण. ए इंटू ए ट्रान्सपोज हा आय असेल, ए इज सेड टू बी ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. तर ए ट्रान्सपोज बरोबर इंटू ए हा पण आयच बनत असतो, म्हणजे याचाही इन्व्हर्स हाच आहे ना, म्हणजे याचा इन्व्हर्स हा त्याचाच ट्रान्सपोज आहे. म्हणजे ए ट्रान्सपोज इज ऑल्सो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ए ट्रान्सपोज म्हणजे ए इन्व्हर्स इज ऑल्सो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, असं त्यांना म्हणण्याचा प्रयत्न करायचा. इग्नोर करा, ॲज खूप इम्पॉर्टंट नाही आहे ती प्रॉपर्टी. पुढे काय रे हे बी इन्व्हर्स इंटू ए इंटू बी चा मॉड हा मॉड ए म्हणा. एक प्रॉपर्टी होती ना आता काहीतरी, मॉड ए इंटू बीचा मॉड इज मॉड ए इंटू मॉड बी असं काहीतरी होतं ना, डिटर्मिनंटची प्रॉपर्टी होती एक. तर मग याचा डिटर्मिनंट काय? याचा डिटर्मिनंट असला पाहिजे बी इन्व्हर्सचा मॉड एचा मॉड आणि मग बीचा मॉड. पण बी इन्व्हर्सचा मॉड म्हणजे 1 बाय मॉड बी, जो की कॅन्सल झाला इथे, मग फक्त मॉडेच राहणार ना. सो मॉडे राहिला फक्त. इन्व्हर्सचा इन्व्हर्स इज मॅट्रिक्स इट सेल्फ. ओके, यानंतर पहा लाईक हे काही इग्नोर केलं तरी चालतील प्रॉपर्टीज. ही एक माहिती असेल लाईक बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्सचं परत इन्व्हर्स म्हणजे काय? पहिले याचा इन्व्हर्स करायचा, ए इन्व्हर्सचा इन्व्हर्स करायचा पहिले, आणि मग नंतर बी इन्व्हर्सचा परत इन्व्हर्स करायचा, म्हणजे ए इंटू बी असा आपला आन्सर येईल. तर यानंतर एक छोटंसं शॉर्टकट आहे 2x2 मॅट्रिक्सचा. बाकी इकडे काही नाही केलं तरी तसं ठीक आहे. लाईक इथे हे मेन्शन केलेलं आहे की समजा डायगोनल मॅट्रिक्स असेल ए बी सी, बाकी सर्व 0 असतील तर याचा इन्व्हर्स म्हणजे काय? 1 बाय बी 1 बाय सी. डायरेक्टली असं ॲज्युम करू शकतो तुम्ही याला. ए बी सी असेल तर त्याचा इन्व्हर्स इज 1 बाय बी 1 बाय सी. ठीक आहे, ए बी सी डी.
याचा जर का इन्व्हर्स शोधायचा असेल तर ए इन्व्हर्स म्हणजे 1/mod ए. आता mod ए आहे एडी मायनस बीसी. एडी मायनस काय बीसी इंटू ऍडजॉइंट आहे, बरोबर ना. आता ऍडजॉइंट कसा काढायचा असतो पहा. याचा कोफॅक्टर इथेच लिहायचा असतो ना. त्याचा कोफॅक्टर कसा काढणार, याला क्लोज कराल डी आहे आन्सर. याचा कोफॅक्टर इथेच लिहायचा असतो, त्याला क्लोज कराल कोफॅक्टर काय आहे त्याचा ए आहे. बरं याचा कोफॅक्टर कोण आहे, सी आहे, बरोबर. तर याचा जो कोफॅक्टर आहे तो इथे लिहिणार तुम्ही. त्याचा कोफॅक्टर जो सी आहे तो इथे लिहिणार मी, बट त्याचा कोफॅक्टर मायनस सी आहे ऍक्च्युअलमध्ये. सी नाही आहे, मायनस सी आहे. का, कारण की हा जो एलिमेंट आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे ऍडिशन हा जसा ऑड बनत असल्यामुळे त्याचा मायनर जो आहे तो सी आहे, बट त्याचा कोफॅक्टर हा मायनस सी आहे. सिमिलरली या पोझिशनचा कोफॅक्टर हा बी आहे, मायनस बी आहे. मग याचा कोफॅक्टर इथे लिहायचा असतो, जो की आपण लिहिलेला आहे इथं. सो इन शॉर्ट 2x2 मॅट्रिक्समध्ये इन्व्हर्स शोधते वेळी पहिले 1/mod ए करायला लागतो, बट ऍडजॉइंट जो करत असतो आपण, ऍडजॉइंट जो केलेला आहे, ऍडजॉइंट कसा केला, याला आणि याला स्विच करायचा आणि यांचे फक्त साइन रिव्हर्स करायचे. त्यांना आहे तिथेच ठेवायचं, बट फक्त साइन रिव्हर्स करायचा आहे त्यांचा आपल्याला. ओके, तर असा बेसिकली प्रोसिजर असतो. तशी ही पण प्रॉपर्टी लक्षात ठेवू शकता. ए हा काय दिलाय पहा, कॉस थिटा मायनस साइन थिटा इन वॉट, साइन थिटा आणि कॉस थिटा. तेव्हा इकडे कॉस आहे, इकडे साइन आणि मायनस साइन आहे. ए रेस टू पॉवर एन असेल ना तर डायरेक्टली एन हा अँगल मध्ये जातो, सर्वांना अँगल मध्ये लागून जातो. तर पहा आता काही न्यूमरिकल सॉल्व्ह करतोय आपण. मॅट्रिक्स दिलाय आणि त्याचा आपल्याला इन्व्हर्स शोधायचा आहे. मॅट्रिक्स आहे 1 2 3, 1 3 4 अँड 3 4 आणि 3. आता याचा आपण इन्व्हर्स शोधतो. सो पहिली गोष्ट आपण डिटर्मिनंट शोधला पाहिजे. ओके, 1 इंटू ब्रॅकेट, 1 ला क्लोज कराल तर 9 मायनस ऑफ 16, तर 9 मायनस 16 इज मायनस 7 ना. ओके, मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 3 मायनस ऑफ 12 इज मायनस 9 अँड 3 ब्रॅकेटमध्ये 4 मायनस ऑफ 9 इज मायनस ऑफ 5. सो हा बनतो मायनस 7 प्लस 18 मायनस ऑफ 15. सो मायनस 22 प्लस 18 इज मायनस 4 बनतो. किती बनतोय, मायनस ऑफ 4. मायनस 4 हा डिटर्मिनंट आहे, म्हणजे ठीक आहे. सो याचा जो इन्व्हर्स असला पाहिजे त्याच्यामध्ये 1 डिवाइड बाय मॉड ए, मायनस 4 डिटर्मिनंट होता, 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए लिहायचं आपल्याला, बरोबर ना. तर मायनस 1/4 मायनस 1/4 मायनस 1/4 यातलाच कोणता तरी आन्सर असेल. आता हा एलिमेंट सर्व ठिकाणी सेम दिसतोय मला, तर ठीक आहे. सो हा एलिमेंट शोधून तर काही अर्थ नाहीये, बरोबर. इथे 6 आहे, इथे मायनस 6 आहे, तर इथे 6 आहे. इथे दोन ठिकाणी सेम आहे आणि इथे डिफरंट आहे, बरोबर. असा कोणता एलिमेंट आहे का जो सर्वच ठिकाणी डिफरंट आहे, असा मोस्टली एलिमेंट नाही मिळणार. ठीक आहे, चलो एक काम करतो मी आता एक काम करतो मी, हा जो सेकंड एलिमेंट आहे ना, हा एलिमेंट डिफरंट आहे ना सर्व ठिकाणी. येस, तर हा एलिमेंट शोधतो, म्हणजे याच्या इन्व्हर्स मध्ये इथे कोण असेल हे शोधलं तरी काफी आहे. याच्या इन्व्हर्स मध्ये पहा, याचा इन्व्हर्स म्हणजे 1/mod ए इंटू ऍडजॉइंट आहे. मग याच्या ऍडजॉइंट मध्ये इथे कोण असतो, इथे याचा कोफॅक्टर तिथेच लिहायचा असतो, इथेच लिहायचा असतो. आता याचा कोफॅक्टर शोधू मी, जो की येतो 3 मायनस ऑफ 9 इज मायनस 6, बरोबर ना. सो त्याचा कोफॅक्टर मायनस 6 येत असल्यामुळे इथे मायनस 6 आला पाहिजे. सो मायनस 6 जिथे आहे तो आपला आन्सर असला पाहिजे. सो गो विथ ऑप्शन नंबर सी. असं करायचं असतं. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू के इंटू आय असं म्हणतात, तर व्हॅल्यू ऑफ के काय म्हणे आपल्याला माहिती, ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. मॉड ए गेला तिकडे, ए नी पहिले तर मी मल्टिप्लाय करतो दोन्ही साईडला. तो ए इंटू ऍडजॉइंट ए म्हणजे काय, आय, आणि मॉड ए तिकडे गेला. सो मॉड ए इंटू आय म्हणजे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, ही प्रॉपर्टी नाही का. सो ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज मॉड ए इंटू आय, म्हणजे के ची व्हॅल्यू ही ऍक्च्युली मॉड ए असली पाहिजे. मग याचा डिटर्मिनंट शोधा, जो काही डिटर्मिनंट निघेल तोच तुमचा केचा व्हॅल्यू असेल, असा याचा अर्थ. पुढे एलिमेंट इन दी थर्ड रो अँड सेकंड कॉलम. हे पहा, थर्ड रो आणि सेकंड कॉलम मध्ये म्हणजे इथे याच्या इन्व्हर्स मध्ये इथे कोण असेल म्हणे. एक काम करू, याचा इन्व्हर्स म्हणजे काय, 1/mod ए इंटू वॉट, ऍडजॉइंट आहे, बरोबर. पहिले मॉड ए शोधू आपण. पहा मी इथे 3 ला क्लोज करतो. 3 ला क्लोज केल्यानंतर 5 मायनस ऑफ 4 इज 1 ओनली. ओके, मायनस 2 ला क्लोज केल्यानंतर 5 मायनस ऑफ 4 अगेन 1 ओनली, प्लस 6 इंटू ब्रॅकेट 6 ला क्लोज केल्यानंतर मुलांना 2 मायनस ऑफ 2 0.
इकडे 0. सो हा बनतो 3 मायनस ऑफ 2 इज 1 ओनली. सो मॉड ए हा 1 बनतोय. ओके, सो ऍडजॉइंट ऑफ ए. आता बस तुम्हाला इतकंच शोधायचं आहे की ऍडजॉइंट मध्ये इथे कोण आहे. ऍडजॉइंट मध्ये इथे कोण असतं मुलांना? याचा कोफॅक्टर इथे आणि याचा कोफॅक्टर इथे असतो ना. सो ऍडजॉइंट मध्ये या पोझिशन वरती कोण असतो? तर याचा कोफॅक्टर असतो. आता मग मी त्याचा कोफॅक्टर शोधतो, याचा कोफॅक्टर शोधतो. मग मी आता क्लोज करीन. हा 6 बनतो आणि हा -4 बनतो. 6 - 4 इज 2, बट रिव्हर्स साइन यूज करायला लागेल, कारण की हा असा एलिमेंट आहे ना, सेकंड रो थर्ड कॉलम वाला, म्हणजे हे ऑड आहे, ऍडिशन यांचा ऑड आहे. सो -2 आला पण कोफॅक्टर हा -2 असला पाहिजे. सो -2 आपला आन्सर असला पाहिजे. ओके, नेक्स्ट सम. आता काय बोलताय तिथे? मॅट्रिक्स दिला ए, याची व्हॅल्यू शोधायची. ओके, कोणाची व्हॅल्यू शोधायची? ऍडजॉइंट ऑफ बी ची. ऍडजॉइंट ऑफ बी. बट व्हॉट इज बी? बी म्हणजे ऍडजॉइंट ऑफ ए. सी म्हणजे काय? सी म्हणजे 5 इंटू ए आहे. आता ऍडजॉइंट एचा मॉड, बरोबर, ऍडजॉइंट एचा मॉड हा मॉड ए रेज टू n-1 चा स्क्वेअर अशी प्रॉपर्टी आहे. आणि 5 इंटू एचा मॉड म्हणजे 5 रेज टू पॉवर n केला पाहिजे आणि इंटू एचा मॉड केला पाहिजे. हे दोनही डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज आहेत. ऍडजॉइंट एचा मॉड इज मॉड ए रेज टू n-1 चा होल स्क्वेअर. आणि एखाद्या मॅट्रिक्सला 5 ने मल्टिप्लाय केला तर त्याचा डिटर्मिनंट हा 5 रेज टू पॉवर n करायचा आणि मग एचा डिटर्मिनंट करायचा. सो अशी प्रोसिजर असते. आता इथे सर्वात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की लाईक एचा डिटर्मिनंट किती. चलो 1 ला क्लोज केला तर 0 + 3 दॅट इज 3. 1 इंटू 3 इज 3. मायनस ऑफ -1 म्हणजे +1. चलो 1 इंटू काय? 0 + 6 इज 6. ओके, म्हणजे हा ओव्हरऑल 9 बनला आतापर्यंत. +1 इंटू 1 ला क्लोज कराल तर 0 -4, सो -4 हा 5 बनला. सो मॉड एचा व्हॅल्यू ना मुलांना 5 आहे. टाकून देऊ 5. 5 रेज टू पॉवर 3/3 आहे. सो 3 - 1 इज 2 चा स्क्वेअर इज 4. ओके, 5 रेज टू पॉवर 3 करायला लागेल आपल्याला 3/3 असल्यामुळे. आणि मॉड ए परत 5 आहे, म्हणजे कॅन्सल होऊन आन्सर 1च बनतो ना सर्व. हे कॅन्सल झालं, आन्सर बनतो 1. सो ऑप्शन नंबर बी इथे आपला आन्सर असेल. नेक्स्ट सम. मॅट्रिक्स आहे ए मायनस ऑफ 2i इंटू ए मायनस ऑफ 4i. ते आपल्याला विचारतात 1/6 इंटू ए प्लस 4/3 इंटू ए इनवर्स, याची व्हॅल्यू किती विचारतात. पहिले मी याला मल्टिप्लाय करतो. ए इंटू ए इज ए स्क्वेअर, देन -4ai. आयला लिहिलं नाही तरी चालतं, -4a केलं तरी चालतं आणि हा -2a केलं तरी चालतं. आणि हे मायनस मायनस विल बिकम +8i इज इक्वल टू किती? 0. हे पहा, यांना मल्टिप्लाय करून घेतलं आपण इथे. सो a² - 6a प्लस 8i इज इक्वल टू 0. करेक्ट. आता इथे ए इनव्हर्स आणायचा आहे आपल्याला. या इक्वेशनमध्ये ए इनव्हर्स कुठे दिसत नसल्यामुळे दोनही साईडला ए इनव्हर्सनी मल्टिप्लाय करायचा असतो. अशा क्वेश्चनमध्ये नॉर्मली ए इनव्हर्सनी दोन्ही साईडला मल्टिप्लाय करा. इथे ए इनव्हर्स इंटू ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए, -6 इंटू ए इनव्हर्स इंटू ए प्लस ए इंटू ए इनव्हर्स इंटू आय. ए इनव्हर्स इंटू 0 इज 0 ओनली. ए इनव्हर्स इंटू ए हा आय बनतो, आय म्हणजे 1. 1 इंटू ए इज ए ओनली. ए इनव्हर्स इंटू ए हा आय असतो, म्हणजे 6i बनला तो, प्लस 8 इंटू ए इनव्हर्स बनला अँड दॅट इज इक्वल टू 0. सो इक्वेशन तर असा बनलेला आहे. आता आपल्याला एका साईडला फक्त ए आणि ए इनव्हर्सच हवेत. सो -6i मी टाकतो तिकडे. सो ए प्लस 8 इंटू ए इनव्हर्स, ओके, दॅट इज इक्वल टू 6i. 6 हवं तर मी डिवाइड करतो इथं, आणि 6 डिवाइड केल्यानंतर तुम्हाला समजेल की हीच गोष्ट बनलेली आता. a/6 आणि 4/3. 8/6 म्हणजे 4/3 ए इनव्हर्स. आणि ज्याचं की व्हॅल्यू किती आहे? आय. सो आन्सर किती असला पाहिजे? ऑप्शन नंबर डी, दॅट इज इक्वल टू आय. ओके, पुढे काय करायचं आहे हे एक्सप्लेन करतो. बी इंटू ए आणि याचा समजा इनव्हर्स हा सी आहे म्हणतात. बी ची व्हॅल्यू दिली, सी ची व्हॅल्यू दिली, तर ए इनव्हर्सची व्हॅल्यू किती म्हणे? बी इंटू ए इनव्हर्स, बी इंटू ए केल्यानंतर त्याचा जो इनव्हर्स आहे तो सी आहे. आपल्याला माहिती आहे बी इंटू एचा इनव्हर्स म्हणजे पहिले एचा इनव्हर्स मग बीचा इनव्हर्स, जो की सी आहे. दोनही साईडला तुम्ही बी आणि बी नी मल्टिप्लाय केला पाहिजे, कारण की बी इंटू बी इनव्हर्स हा बनतो आय. मग इथे फक्त ए इनव्हर्स राहील, ए इनव्हर्स म्हणजे सी इंटू बी आहे.
तो ए इनवर्स म्हणजे पहिले सी लिहिला पाहिजे, सीचा व्हॅल्यू पहा. ओके, मग नंतर बी लिहिला पाहिजे. सो व्हॉट इज बी? बी आहे 264,101 अँड देन -1 1 आणि -1. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय करा. -2 0 -1 म्हणजे -3 बनेल. बरोबर. त्यानंतर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मल्टिप्लाय करून फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्येच लिहा. पहा, -6 0 आणि 1 म्हणजे -5 बनेल. पहाचा कोणता ऑप्शन आहे का? पहिले -3 मग नंतर -5. पहिले -3 -5 नाहीये, पहिले -3 -5 नाहीये, -3 -5 -3 -5 या दोघांमध्ये कोणतं तरी एक करेक्ट असणार आहे. तर तिसरा एलिमेंट फाइंड करूया. फर्स्ट रो थर्ड कॉलम -4 0 -1 म्हणजे -5 बनेल परत. म्हणजे इथे परत एकदा -5 परत एकदा -5 इथे 5 आहे, रॉंग आहे. सो गो विथ ऑप्शन नंबर डी. ओके, नेक्स्ट पहा, एफ ऑफ अल्फा गिवन. एफ ऑफ अल्फाचा जो व्हॅल्यू आहे तो आहे कॉस अल्फा मायनस ऑफ साइन अल्फा 0 साइन अल्फा कॉस अल्फा 0 0 0 आणि काय 1 हा आहे एफ ऑफ अल्फा व्हॅल्यू इज गिवन. तर एफ ऑफ अल्फाचा इन्व्हर्स विचारण्यात आलेला आहे. इन्व्हर्स म्हणजे काय? 1 बाय मॉड आहे. पहिल्याचा डिटर्मिनंट काढला पाहिजे. कॉस अल्फाला क्लोज करीन तर कॉस अल्फा -0 मग तो कॉस अल्फा आणि हा कॉस अल्फा म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा. बरोबर. पुढे मायनस ऑफ मायनस साइन अल्फा इज प्लस साइन अल्फा. आता साइन अल्फाला क्लोज करीन तर साइन अल्फाच बनेल ना इथं, म्हणजे परत साइन स्क्वेअर अल्फा बनेल आणि 0 इंटू एनिथिंग इज 0 ओनली. सो डिटर्मिनंट बनलेला आहे 1. कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर हा 1 होत असल्यामुळे डिटर्मिनंट याचा 1 बनलेला आहे. सो याचा इन्व्हर्स एफ ऑफ अल्फाचा जो इन्व्हर्स आहे तो आहे 1 डिवाइड बाय मॉड आहे. मॉड इज 1 ओनली इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता राहतो प्रश्न याचा ऍडजॉइंटचा. तर याचा ऍडजॉइंट कसा शोधायचा पहा. याचा कोफॅक्टर तिथेच लिहायचा असतो आपल्याला. करा याला क्लोज करा. काय बनतो याचा कोफॅक्टर? कॉस अल्फा बनतो ना फक्त. लिहा इथे कॉस अल्फा. याचा कोफॅक्टर तिथेच लिहायचा परत. अगेन कॉस अल्फा बनला त्याचा कोफॅक्टर. इथे कॉस अल्फा. याचा कोफॅक्टर पहा. कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इज 1. ओके, यानंतर या एलिमेंटचा कोफॅक्टर काढू. साइन अल्फा आणि 0 साइन अल्फा बनतो बट मायनस साइन अल्फा लिहायला लागतो आपल्याला इथं, कारण की रिव्हर्स साइन करायचं असतो ना. इथे जे लिहायचे असतात ना हे, तर त्यांचे साइन रिव्हर्स असतात. याचा रिव्हर्स नसतो. पाहता इथे कोण लिहिणार तुम्ही? याचा कोफॅक्टर लिहिणार. याला मी क्लोज करतो. मायनस साइन अल्फा आणि 0. सो मायनस साइन अल्फा हा मायनर झाला बट कोफॅक्टर त्याचा साइन अल्फा असणार. याला क्लोज करू. याचा कोफॅक्टर इकडे लिहायचा. बरोबर. सो 0 आणि 0 सो 0 ओनली. आणि याचा कोफॅक्टर इथे लिहिला पाहिजे. क्लोज करतो. 0 आणि 0 0. याचा कोफॅक्टर पहा किती येतो. त्याला क्लोज केल्यानंतर 0 0 0 येतो कोफॅक्टर. सो त्याचा कोफॅक्टर इथे लिहायचा आणि याचा कोफॅक्टर इथे लिहायचा असतो इथे. बरोबर. त्याचा कोफॅक्टर परत 0 बनला. सो इन्व्हर्स तर असा आला. एफ ऑफ अल्फा चा जो इन्व्हर्स आहे त्याला मी असं लिहू शकतो पहा. कॉस ऑफ मायनस अल्फा मायनस ऑफ साइन ऑफ मायनस अल्फा 0 साइन ऑफ मायनस अल्फा कॉस ऑफ मायनस अल्फा 0 0 0 1. पहा ना, कॉस ऑफ मायनस अल्फा इज कॉस अल्फा ओनली. साइन ऑफ मायनस अल्फा इज मायनस साइन अल्फा बट मायनस ऑफ मायनस विल बिकम प्लस साइन अल्फा. साइन ऑफ मायनस अल्फा इज मायनस साइन अल्फा, कॉस ऑफ मायनस अल्फा इज कॉस अल्फा. 0 ला 0, बाकी सर्व ॲज इट इज. आता ही जी गोष्ट आहे तर त्याला क्वेश्चनशी रिलेट करा, मग तुम्हाला समजेल की क्वेश्चन मध्ये दिलेला मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स पूर्णपणे सेम आहे. फक्त अल्फाच्या जागी मायनस अल्फा आहे. अल्फाच्या जागी फक्त मायनस अल्फा आहे. बरोबर. बाकी सर्व गोष्टी सेम आहेत. याचा अर्थ एफ ऑफ अल्फाचा जो इन्व्हर्स आहे तो एफ ऑफ मायनस अल्फा आहे. एफ ऑफ अल्फा असा असेल तर एफ ऑफ मायनस अल्फा म्हणजे काय? अल्फाच्या जागी मायनस अल्फा जर का टाकाल तर हाच डिटर्मिनंट हाच मॅट्रिक्स येईल ना. सो देअरफॉर एफ ऑफ अल्फाचा इन्व्हर्स इज एफ ऑफ मायनस ऑफ अल्फा. ओके, नेक्स्ट. आता हे 2023 चे क्वेश्चन्स आहेत. मॅट्रिक्स ए दिला त्यांनी I 0
सॉरी I110 आणि विचारतात आपल्याला ए रेस टू पॉवर 2029. काय अशा केसेसमध्ये जेव्हा लेट से फॉर एक्झाम्पल पॉवर खूप मोठा असतो, एक सर्टन पॅटर्न बनत असतो, म्हणजे हे बी ची व्हॅल्यू वर अशी. मग पहिले तुम्ही ए स्क्वेअर ए क्यूब हा शोधला पाहिजे आणि त्याच्यावरतून जज केलं पाहिजे की याची व्हॅल्यू काय येणार आहे. बरोबर. तर मी एक काम करतो, मी ए स्क्वेअर पहिले शोधतो. ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए. बरोबर. सो I110 I110 तर मल्टिप्लिकेशन कराल, आय इंटू आय आय स्क्वेअर प्लस 1 0 बनतो हा इथे. देन आय आणि इथे 0 दॅट इज आय बनेल फक्त इथे. त्याच्यानंतर आय आणि 0 परत आय बनला. सेकंड रो सेकंड कॉलम 1 0 1 बनला. सो ए स्क्वेअरचा व्हॅल्यू असा आलेला आहे. आता मी ए क्यूब शोधतो. ए क्यूब म्हणजे ए स्क्वेअर इंटू ए. ए स्क्वेअर ऑलरेडी आपण आता शोधला इथे, इंटू ए करायचा. ए म्हणजे हा ना, I110 काय होतं पाहूया आपण. सो 0 आय दॅट इज आय. फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 0 दॅट इज 0. सेकंड रो फर्स्ट कॉलम आय स्क्वेअर -1 प्लस 1 परत 0. सेकंड रो सेकंड कॉलम आय आणि 0. आय आणि 0 किती आय ना. तर हा असा मॅट्रिक्स बनलेला आहे. ओके, हा ए क्यूब आहे. काय आहे हा? ए क्यूब आहे. ए क्यूब. तर ठीक आहे. तर ए क्यूब असा आहे. मला असं वाटतं की ए रेस टू 6 काढतो आता. एक थोडीशी आयडिया आली मला ऍक्च्युली की ए क्यूब इंटू ए क्यूब केला ना, बरोबर, म्हणजे I0 0 I. परत एकदा I0 0 I. समजा मी असं करीन तर आता हा काय बनेल माहिती का, आय इंटू आय आय स्क्वेअर म्हणजे -1 आणि 0 म्हणजे -1 बनला. फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 0 बनला. सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 0 बनला परत. आणि हा परत आय स्क्वेअर म्हणजे -1 बनला. सो ए रेस टू 6 हा मायनस ऑफ आय आहे. इथून मायनस साईन कॉमन कराल तर हा आय बनतो. ए रेस टू 6 किती आहे? मायनस आय आहे. आता आपल्याला हे शोधायचं. केला मी आता काय लिहू शकतो, ए रेस टू पॉवर 20. यार हे 6ने जर का मी डिवाइड करेन ना याला, तर 6 18 बनतो. 6 3 जा 18, 18 2 राहतो. 6 3 जा अगेन 18 4 राहतो 49. 48 म्हणजे 2028 बनतो. होतो 2028 इंटू ए. याला मी असं लिहू शकतो का, 2029 ला 2028 इंटू ए रेस टू 1 लिहू शकतो. आणि हा ना 6 ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे माहिती असतं. हा काय आहे? 6 ने डिव्हिजिबल आहे हा. कसा? बी इज इक्वल टू ए रेस टू पॉवर 6 रेस टू पॉवर, आता 6 ने डिवाइड करीन ना मी, तर 3 3 8 बनतो. 338 338 बनतो आणि पुढे ए राहतो. आता भले ए रेस टू पॉवर 6 चा व्हॅल्यू आपण शोधलाय -I, -I रेस टू पॉवर इव्हन नंबर आहे वरती, नाही का. इव्हन असल्यामुळे तो +I बनतो. म्हणजे बी इज इक्वल टू ए बनतो डायरेक्टली. बी ची व्हॅल्यू ही एच आहे. आता बी चा इन्व्हर्स विचारतात, याचा अर्थ तुम्हाला ए चा इन्व्हर्सच विचारतात. काय विचारतात? ए चा इन्व्हर्स विचारतात. आता ए चा इन्व्हर्स कसा शोधणार तुम्ही? 1/mod आहे ना. व्हॉट इज मॉड? -1 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. सो बी इन्व्हर्स इज नथिंग बट मायनस ऑफ ऍडजॉइंट आहे. मायनस ऑफ ऍडजॉइंट आहे. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट सम. ए ची व्हॅल्यू पहा काय, 2 -1 0 आणि 2. आणि बी ची व्हॅल्यू जे ते क्लेम करतात तर ती कशी आहे पहा. बी इज इक्वल टू आय. आय म्हणजे 1001. 3C1 चा व्हॅल्यू हा 3 बनत असतो. आणि ऍडजॉइंट ए लिहायचं आपल्याला. ऍडजॉइंट काय असतो? 2/2 मध्ये ऍडजॉइंट कसा असतो माहिती ना, या दोघांना स्विच करायचं असतं आणि यांचा फक्त साइन रिव्हर्स करायचा असतो. करेक्ट. प्लस 3C2 चा व्हॅल्यू पहा. 3C2 चा व्हॅल्यू परत 3 असतो. कॅल्क्युलेट करा. 3 NCR चा फॉर्म्युला अप्लाय करून. आता ऍडजॉइंटचा स्क्वेअर,
ऍडजॉइंट तर हा आहे, पण याचा स्क्वेअर करायचा आपला 2102 याचा स्क्वेअर म्हणजे 2102 परत एक वेळेस लिहायला लागेल मला. 4 0 4 then 2 plus 2 again 4 then 0 plus 0 is 0 and then 0 plus 4 is 4 4404 असा येतो. 4404 मायनस ऑफ 3C3 हा 1 बनतो आणि ऍडजॉइंटचा क्यूब आहे. तर ऍडजॉइंटचा क्यूब काय करणार मुलांना, ऍडजॉइंटचा जो स्क्वेअर आहे तो हा होता. ऍडजॉइंट म्हणजे तर हा आहे 2102 बरोबर ना. तर आता क्यूब काढतोय मी. तर 8 देन 4 प्लस 8 ना 12 बनतो हा. तर देन 0 0 इज 0 अँड देन 0 आणि 8 इथे 8 बनेल. 4 12 0 8 4 12 0 8 कसा बनणार आहे हा. स्क्वेअर काढते वेळी काही मिस्टेक तर नाही केली ना, एकदा व्हेरीफाय करूया आपण. स्क्वेअर काढते वेळी सॉरी क्यूब काढते वेळी ना 2102 हा स्क्वेअर होता आणि 1001 आपला ऍडजॉइंट होता आय गेस. नाही सॉरी, ऍडजॉइंट तर आपला हा होता. स्क्वेअर काढू परत एकदा, जस्ट व्हेरीफाय करतोय स्क्वेअर काढते वेळी काही मिस्टेक केला का. 4 लिहिला आपण बरोबर आहे. देन 2 आणि इथे 2 4 नाही बरोबर आहे, काही इशू. आता हा मॅट्रिक्स बी बनणार आहे आपला. तर आता काय बनेल पहा. 1 -6 देन 12 देन -4 ओके. यानंतर 0 -3 +12 आणि -12 त्यानंतर 0 -0 +0 +0 -0 त्यानंतर फायनली 1 -6 +12 आणि -8. सो एलिमेंट्स काय काय बनलेले आहेत तर -10 +12 इज 2 +1 इज 3 ओके. हा कॅन्सल, हा -3 इथे तर झिरोच आहे डायरेक्टली. आणि इथे पाहाल तर 12 + 1 13 आणि -14 13 - 14 इज -1. या सर्वांचं ऍडिशन कराल तर -1च राहील फक्त, सर्व कॅन्सल होईल. 3 आणि -3 कॅन्सल आणि हा फक्त -1 राहतो. सो आन्सर शुड बी -1. सम ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स बी इज -1. थोडासा लेंदी होता. A इज इक्वल टू 1 tan x मायनस ऑफ tan x आणि 1. हा एक मॅट्रिक्स आहे आणि विचारतात आपल्याला ते ट्रान्सपोज इंटू इन्व्हर्स किती म्हणे. पहिले ट्रान्सपोज शोधू आपण. ट्रान्सपोज म्हणजे काय, 1 tan x मायनस tan x आणि 1. ट्रान्सपोज मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये कन्वर्ट करायचा, सेकंड कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं आणि इन्व्हर्स शोधायचा. आता याचा इन्व्हर्स म्हणजे काय, 1 बाय मॉड आहे. व्हॉट इज मॉड आहे, 1 मायनस ऑफ मायनस टॅन स्क्वेअर म्हणजे प्लस टॅन स्क्वेअर. 1 + tan स्क्वेअर इज सेक स्क्वेअर अल्फा. सेक स्क्वेअर एक्स लिहू शकता तुम्ही, इथे लिहू सेक स्क्वेअर एक्स म्हणून. सो 1 बाय मॉड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. 2/2 मध्ये ऍडजॉइंट कसा असतो, यांना स्विच करायचा आणि यांचा फक्त साइन रिव्हर्स करायचा. इथे मायनस टॅन एक्स लिहीन आणि इथे मी टॅन एक्स लिहीन. मल्टिप्लिकेशन करून पाहूया आपण आता काय होतं पाहूया. 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स. पुढे फर्स्ट रो सेकंड कॉलम मायनस टॅन एक्स इज -2 टॅन एक्स. सेकंड रो फर्स्ट कॉलम, मग लिहिणार पण सेकंड रो फर्स्ट कॉलम मध्येच. टॅन एक्स प्लस टॅन एक्स इज 2 टॅन एक्स. सेकंड रो सेकंड कॉलम, मग लिहिणार पण मी सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये. मायनस टॅन स्क्वेअर प्लस 1 मायनस साइन कॉमन करून 1 मायनस टॅन स्क्वेअर लिहू शकतो मी याला. आता होतं काय पहा, हा जो सेक स्क्वेअर एक्स आहे त्याला आपण ऍक्च्युअली 1 + टॅन स्क्वेअर एक्स लिहू शकतो, जो आतमध्ये जाऊन सर्वांना डिव्हाइड होतो. 1 + टॅन स्क्वेअर एक्स 1 + टॅन स्क्वेअर एक्स 1 + टॅन स्क्वेअर एक्स आणि परत एकदा 1 + टॅन स्क्वेअर एक्स. तर 1 मायनस टॅन स्क्वेअर 1 + टॅन स्क्वेअर एक्स हा आहे cos 2x चा फॉर्म्युला. 2 tan x बाय 1 + टॅन स्क्वेअर sin 2x आहे, बट हा मायनस साइन आहे. सो मायनस ऑफ sin 2x. 2 tan x बाय 1 + टॅन स्क्वेअर हा sin 2x चा फॉर्म्युला आहे.
आणि परत 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर हा कॉस टू एक्सचा फॉर्म्युला आहे, पण मायनस साईन असल्यामुळे मायनस ऑफ कॉस टू एक्स. चेक करा असा ऑप्शन आहे का कुठे. मला वाटतं हा आहे का ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी पण नाहीये. काय मिस्टेक झाला आपल्याने, कुठेतरी एक साईनचा मिस्टेक आहे गेस. लास्टवाला हा जो आला होता आपला, तो सेकंड रो सेकंड कॉलम ना, मायनस टॅन स्क्वेअर प्लस 1, सॉरी मायनस टॅन स्क्वेअर प्लस 1 होता ना, सो इथे मायनस साईन करण्याची गरज नव्हतीच. कॉस टू एक्सच बनला असता फक्त. बरोबर, कॉस टू एक्स मायनस साईन टू एक्स, कॉस टू एक्स मायनस साईन टू एक्स, आणि साईन टू एक्स आणि कॉस टू एक्स. ऑप्शन नंबर बी इथे आपला आन्सर असला असता. ठीक आहे, नेक्स्ट सम वरती जातो. काय विचारतात, इनवर्स ऑफ काय, हे प्रोसिजर नाही करायचं ऍक्च्युली. 2 इंटू ए स्क्वेअर प्लस 5 इंटू ए, हा मॅट्रिक्स शोधा आणि मग त्याचा इन्व्हर्स शोधा. बरोबर ना. 2 इंटू ए स्क्वेअर याचा अर्थ काय, ए आणि ए डबल 2 वेळेस लिहायला लागेल तुम्हाला. ए लिहिला आणि परत एक वेळेस ए लिहिला, प्लस 5 इंटू परत ए लिहाल ना. ए ची व्हॅल्यू पहा ना, 2 -1 आणि 3. सो 2 हे पहा, याचा इन्व्हर्स शोधायचा. पहिले तर मल्टिप्लिकेशन करून मॅट्रिक्स शोधा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 4 प्लस 1 इज 5. फर्स्ट रो सेकंड कॉलम, मग लिहिणार पण फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये. -2 -3 इज -5. सेकंड रो फर्स्ट कॉलम, -2 -3 इज -5. सेकंड रो सेकंड कॉलम, +1 +9 इज 10. प्लस 5 आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय करतोय मी इथे, 10 -5 -5 15. आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय, 10 -10 -10 20 प्लस 10 -5 -5 15. सो पहा बरं आता आन्सर काय येतो. 10 + 10 20, then -15, then -15 and then 35. करेक्ट. सो मॅट्रिक्स बेसिकली असा आला. आता याचा इन्व्हर्स म्हणजे काय, 1 डिवाइड बाय मॉड आहे. आता याचा मॉड काढा, यांचा मल्टिप्लिकेशन जो की 700 बनतोय, मायनस ऑफ यांचा मल्टिप्लिकेशन जो की 225 बनतो. सो 475 बेसिकली इथे राहील. करेक्ट. सो 1 डिवाइड बाय 475 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंटचं प्रोसिजर आपल्याला माहिती, 2/2 मध्ये ऍडजॉइंट म्हणजे हा इकडे आणि हा इकडे स्विच मारायचा असतो, इथे साईन फक्त रिव्हर्स करायचा असतो. बरोबर. हवं तर इथून 5 कॉमन करू शकतो. 5 जर का कॉमन करेन, 5 डिवाइड बाय 475, इथे 7 बनेल, इथे 3 बनेल, इथे 3 बनेल, इथे 4 बनेल. 1 डिवाइड बाय हा 95 बनेल. सो 1/95 7334, 1/95 7334. सो गो विथ ऑप्शन नंबर ए. या क्वेश्चन मध्ये काय बोलतात, हा एक मॅट्रिक्स आहे, त्याचा डिटर्मिनंट 5 आहे, तर अल्फाची व्हॅल्यू शोधा म्हणा. मला वाटतं हे सम्स तुम्ही आरामात करू शकता, की याचा डिटर्मिनंट 5 करा, अल्फा एकच तर अननोन आहे जो एकदम इझिली शोधला जाऊ शकतो. बरोबर. आणि शेवटचा स्लाइड पहा, यातला दुसरा सम पण इझी आहे. पहा, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट आणि त्याचाच कोफॅक्टर. सेकंड रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट आणि त्याचाच कोफॅक्टरचा मल्टिप्लिकेशन. सेकंड रो थर्ड कॉलम मधला एलिमेंट आणि त्याचाच कोफॅक्टर. असं केल्याने त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट निघत असतो. बरोबर ना. मग येईल का याचा डिटर्मिनंट शोधता, 1 ला क्लोज केला, 4 - 4 इज 0, सो काही लिहिण्याची गरज नाहीये. 2 ला क्लोज केला, ओके, -4 - 2 इज -6, ओव्हरऑल बनतो 12, प्लस 3 ला मी इथे क्लोज करतोय, -2 - 1 इज -3, सो 12 -9 आन्सर 3 बनतो. सो डिटर्मिनंट किती बनतोय, 3. सो हा म्हणजे डिटर्मिनंटच होता ऍक्च्युली. कोफॅक्टर वगैरे सेपरेटली शोधत बसण्याची गरज नाही, प्रॉपर्टी माहिती आपल्याला ही. एखादा एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर, एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर, एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर म्हणजे डिटर्मिनंट देत असतो आउटपुटमध्ये. एलिमेंट इंटू याचा कोफॅक्टर, हा एलिमेंट इंटू याचा कोफॅक्टर आणि हा एलिमेंट इंटू याचा कोफॅक्टर, असं केल्याने आन्सर 0 येत असतो. ही पण एक प्रॉपर्टी शिकली होती आपण. बरोबर. आणि लास्टचा सम पहा सेशनचा,
मॅट्रिक्स ए हा 1 2 -1 आणि 1 आहे. ए इन्व्हर्स शोधला पाहिजे आता. ए इन्व्हर्स, तर ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए, म्हणजे 1 प्लस 10 म्हणजे 11, 1 बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट ए. ॲडजॉइंट मध्ये हे स्विच करायचे असतात, हा इकडे हा इकडे, आणि यांचा फक्त साइन रिव्हर्स 5 आणि इथे -2. हा ए इन्व्हर्स ऍक्च्युली. सो ए इन्व्हर्स हा किती आहे? 1 बाय 11 -2 बाय 11 5 बाय 11 आणि 1 बाय 11 अगेन. तर हा आहे आपला ए इन्व्हर्स. आता विचारण्यात असं आलेलं की ए इन्व्हर्स म्हणजे एक्स इंटू ए प्लस वाय इंटू आय म्हणे. तर एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आपल्याला शोधायचे. हे लक्षात ठेवाल. 1 -2 5 1 1 -2 5 1 1 -2 1 -2 5 आणि 1, बरोबर ना? आपला ए इन्व्हर्स होता. ठीक आहे. एक्स इंटू ए करतो. आता ए ला एक्सने मल्टिप्लाय केला, एक्स इंटू ए प्लस वाय इंटू आय. आता एक्सला एने मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स 2x -5x आणि एक्स. वाय इंटू आय म्हणजे वाय 0 0 वाय. वाय इंटू आय म्हणजे 1 0 0 1 असतं ना, मल्टिप्लाय केलं तर वाय 0 0 वाय. या दोघांचं ॲडिशन म्हणजे एक्स प्लस वाय 2x -5x आणि एक्स प्लस वाय. सो याचा जो व्हॅल्यू आहे तो ए इन्व्हर्स आहे असं क्लेम करतात ते. 1 बाय 11 -2 बाय 11 5 बाय 11 आणि 1 बाय 11 अगेन. डायरेक्टली कम्पेअर करून तुम्ही हे सांगू शकता की 2x चा व्हॅल्यू -2 बाय 11 आहे, याचा अर्थ x चा व्हॅल्यू हा -1 बाय 11 आहे. एक व्हॅल्यू झाली. x ची व्हॅल्यू -1 डिवाइड बाय 11 आहे. आता y ची व्हॅल्यू शोधायची आपल्याला. x ची व्हॅल्यू -1 बाय 11 असेल तर y ची व्हॅल्यू ही 2 बाय 11 पाहिजे. म्हणजे ऍडिशन केलं ना तर 1 बाय 11 येऊ शकतो. सो y व्हॅल्यू शुड बी 2 बाय 11. y व्हॅल्यू शुड बी 2 डिवाइड बाय 11. विचारण्यात येत आहे आपल्याला हे. x ला 2 नी मल्टिप्लाय करा, तर याला 2 नी मल्टिप्लाय म्हणजे -2 बाय 11 बनेल. आणि y ला 3 नी मल्टिप्लाय करा म्हणजे हा 6 बाय 11 बनेल. सो यांचा ऍडिशन जर का कराल तर हा 4 बाय 11 बनतो. सो आन्सर शुड बी 4 डिवाइड बाय 11. दॅट इज ऑप्शन नंबर बी. आपल्या इथे आन्सर बनणार आहे. ओके. सो हा होता मॅट्रायसिस लेसन. परत एक वेळेस समराईज करतो. मॅट्रायसिस लेसन मध्ये तुम्हाला काय करायचं, तर पहिले 3x3 चा इन्व्हर्स हा एकदम फास्ट मध्ये शोधता आला पाहिजे. लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेला आहे की कसा शोधायचा, बरोबर. 3x3 चा इन्व्हर्स ॲज वेल एज 2x2 चा इन्व्हर्स, हे दोन्ही गोष्टी फास्टमध्ये शोधायच्या आहेत तुम्हाला. करेक्ट. त्यानंतर काही प्रॉपर्टीज या सर्व प्रॉपर्टीज, या दोन्ही पेजवरच्या प्रॉपर्टीज तुम्हाला लर्न करायच्या आहेत. सेशनमध्ये ज्या सांगितल्यात इम्पॉर्टंट त्या तर 100% करायच्या आहेत. आणि त्या व्यतिरिक्त काही एमसीक्यूज मी सॉल्व्ह करून दिलेत तुम्हाला. ओके, म्हणजे अप्रोच कसा करायचा असतो क्वेश्चनचा हेही तुम्हाला क्लिअर होईल एमसीक्यूज वरतून. तर ठीक आहे. सो सेशन मी इथे क्लोज करतोय. ओके, सो भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये. सो बाय एव्हरीवन.